नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गिलक्याची भाजी। बघू शकता तुम्ही। तर हे एक गिलकं घेतलेलं आहे आणि आपल्याला हे गिलकं कसं कट करायचं ते तुम्हाला दाखवते। हे बघा, ह्याच्यामध्ये आता आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहे गिलक्याचे। हे 4 भाग करायचे गिलक्याचे मस्त। आणि ह्याला आता आपल्याला पाण्यामध्ये सोडायचे, कारण गिलकं काळं होऊ नये म्हणून। तर आता मी हे गिलक्याचे असे मस्त छोटे छोटे काप करून घेते। गिलकं हे आयुर्वेदिक आहे आणि शरीराला पण खूप चांगलं आहे खाण्यासाठी। अशी मस्त भाजी लागते ना गिलक्याची भाजी। पोळी भाताबरोबर पण छान लागते भाजी, भाकरी बरोबर पण छान लागते भाजी, तांदळाच्या भाकरीने पण खूप सुंदर लागते भाजी ही। असे मस्त भाग करून घ्यायचे गिलक्याचे चारी बाजूनी। आता हे आपले सगळे गिलके असे मस्त कट झालेले आहेत। हे बघा, बघू शकता तुम्ही। मी पाण्यात टाकून ठेवले कारण गिलकं हे काळं पडतं। आता छान असं ह्याच्यावर वरचा भाग हा स्वच्छ असा धुवून घ्यायचा, म्हणजे धूळ वगैरे माती काय असलेले ह्याच्यावरची निघून जाते। याला 2 पाण्याने धुवून घेते आणि मग भाजीमध्ये काय काय साहित्य टाकायचं ते तुम्हाला दाखवते। इथे आता मी कढईमध्ये तेल टाकून गरम करत ठेवलेलं आहे तेल। तोपर्यंत मी तुम्हाला भाजीमध्ये मसाला काय काय लागतो ते मी तुम्हाला दाखवते। इथे मी हा काळा मसाला घेतलेला आहे। गिलक्याची भाजी मी काळ्या मसाल्यामध्ये करणार आहे। त्या आपण गिलक्याची भाजी काळा मसाला घेतलेला आहे आणि इथे कढीपत्ता धुवून ठेवलाय आणि थोडंसं हिंग पण घालून घेणार आहे मी। बघू शकता आपल्याला ही जास्त अशी पातळ भाजी बनवायची नाहीये, थोडीशी सुक्कीच भाजी बनवून घ्यायची। तर मी इथे हे साधारण 2 चमचे हा काळा बघा ताई, मी हा मसाला इथे घालून घेतलाय। आता ह्याच्यामध्ये मी हळद घालणार आहे, लाल तिखट, हा आपला घरातला गरम मसाला थोडासा घालून घ्यायचा आणि चवीप्रमाणे मीठ पण घालून घ्यायचं। आपल्याला मीठ जेवढं लागेल तेवढं। ह्याच्यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ पण टाकणार आहे, तो तुम्ही व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा मी ह्याच्यामध्ये काय टाकणार आहे ते। आता हे आपण सगळं ह्याच्यामध्ये घालून घेतलंय। लाल तिखट, हळद, मीठ आणि आपला घरचा गरम मसाला पण घातलाय। आता मी तो सिक्रेट पदार्थ पण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे, तुम्ही व्हिडिओ हा कंटिन्यू बघा। आता मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे शेंगदाणा आणि तिळाचं कूट। आपल्याला हे 1.5 चमचा टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये। ह्याच्याने ना खूप सुंदर भाजी लागते, एकदम टेस्टी। आणि तुम्ही ही भाजी म्हणजे सुकी पण करू शकता आणि पातळ ग्रेव्ही टाईपमध्ये पण करू शकता, एकदम छान लागते। आता आपल्याला हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं छान असं। आणि इथे मी कमी गॅसवर, एकदम कमी गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे आपण हा मसाला मिक्स करून घेऊ सगळा। माझ्या रेसिपी ह्या खूप अशा फॅन्सी वगैरे काही नसतात, साध्या सुध्या रेसिपी आणि घरगुती साहित्यामध्ये बनणारे रेसिपी असतात। म्हणजे प्रत्येक लेडीजच्या घरामध्ये असं पटकन सगळं अवेलेबल असेल अशा आपल्या रेसिपी असतात।
म्हणजे जास्त पैसा पण लागणार नाही आपल्या रेसिपी बनवायला आणि खायला पण खूप टेस्टी हेल्दी असतात माझे रेसिपी. हे बघा आता मस्त मी गिलकं धुवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे आपल्याला मसाला असा मस्त भरून घ्यायचा आहे. आपण आता भजी खाऊन खाऊन कंटाळलो तर मग आपला गिलका उरतं तर मग काय करायचं त्याचं, तर मग अशी आपण भाजी बनवून खायची नक्की. आता मी हे बघा असे गिलके भरून घेते. किती सुंदर दिसतात बघा. ह्याची भजी पण खूप छान होतात, ते पण मी तुमच्याशी शेअर करेल एकदा. पण आज इच्छा झाली अशी का ह्याची भाजी बनवून खावी. मस्त असे आता गिलके सगळे भरून घेते. इथे आपल्याला आता तेल छान असं मस्त बऱ्यापैकी छान असं गरम झालंय तेल. तर आता मी ह्याच्यामध्ये मोहरी घालून घेणार आहे. थोडंसं जिरं चवीप्रमाणे आणि याला छान असं तडतडू द्यायचं. ते तडतडलं का लगेच आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आणि हे आपले गिलके आहेत ना, नाही सॉरी, आणि थोडीशी हिंग पण घालून घ्यायचं, विसरली होती मी. आता आपल्याला हे गिलके ह्याच्यामध्ये असे सोडून द्यायचे. आता मी ह्याच्यामध्ये मसाला पण टाकून देणार आहे. आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊ. वाव, घराने असा मस्त सुगंध सुटलाय ना भाजीचा. एक नंबर, मस्त अप्रतिम आणि एकदम मस्त अशी भन्नाट रेसिपी आहे ही. खूप छान लागते, खूप मस्त रेसिपी आणि खूप टेस्टला पण खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल ही रेसिपी. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे गिलके शिजायपुरतं. मला ही भाजी ग्रेव्हीमध्ये नाही ठेवायची आहे, मी हिला थिक बनवणार आहे. आता हिला छान असं शिजून घ्यायचं आहे आपल्याला. कलर बघू शकता किती सुंदर आलाय, तर्री पण किती छान आली आहे. छान असं मिक्स करून घेऊ. आता ह्याला मी 10 ते 15 मिनिटासाठी छान असं वाफून घेते. गिलक्यांना छान शिजू देते सगळ्या बाजूनी. तसे गिलके शिजायला काही वेळ नाही लागत, अगदी लवकर होतात. चला आता मी ह्याला छान असं झाकण ठेवते आणि 10-15 मिनिटं शिजवून घेते. चला आता आपले 15 मिनिटं झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही भाजीचा कलर वगैरे किती सुंदर आलाय. सगळ्या घरांनी मस्त आरोमा येतोय भाजीचा. आणि हा माझा भाजीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो ताईंनो, नक्की ही भाजी करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली. आणि पौष्टिक असते, खूप छान असते मुलांना पण आणि आपल्याला पण हेल्थसाठी खूप छान आहे भाजी. आणि ज्या लोकांना म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये पाण्याचे पोटाचे वगैरे काही त्रास वगैरे असतात ना, तर ही भाजी खायची. म्हणजे आयुर्वेदिक पण आहे आणि खूप सुंदर भाजी लागते ही. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि भेटू आपण मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी तोपर्यंत काळजी घ्या. बाय.